गुटख्याचा हार घालून शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनोखे आंदोलन। अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर पानपट्टी घालणार मनविसेचा इशारा। शहर आणि जिल्ह्यातील परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री विरोधात मनविसे आक्रमक। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खासगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे। शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले। मनसे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवेदन देताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुटखा सदृश्य व सिगारेट पाकिटांची पुड्याची माळ तयार केली, स्वतः गळ्यात घालून जिल्हा माध्यमिक अधिकाऱ्यांना दिले। सोलापूर शहर व जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा मनविसेच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही पानपट्टी घालणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला आहे। यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, मनविसे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे, संतोष बारटक्के, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, सैपन जमखंडी, सुनील जगले, वैभव रंपुरे, आकाश देशमुख व मनसे सैनिक उपस्थित होते। मी अभिषेक रंपुरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष। आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे, कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगरेट अशी विक्री केली जाते। त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत, जे 9वी 10वी 8वीचे बालक आहेत, ते तिथं गुटखा खरेदी करतात, सिगरेट घेतात। मग या असे बालकांचं पूर्ण लक्ष व्यसनाधीनकडे ते लोक पोरं विद्यार्थी चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे। मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री, सिगरेट जे विकलं जाते ते ताबडतोब तुम्ही 15 दिवसात शाळू चालवायच्या आत बंद करा, नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही। कुठं पानपट्टी चालू केली? शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या। आणि कुठं तुम्हाला निदर्शनास आलं? आता अशा अनेक शिक्षण संस्था आहेत की आता तुम्हाला ते आम्ही त्यांना सांगितले आता की तुम्हाला आम्ही ते लेखी तुम्हाला देऊ, ते कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काय काय विक्री केली जाते, सिगरेट, तंबाखू असू दे, गुटखा असू दे, सगळं त्यांना आम्ही लेखी कळवणार आहे। आणि त्यांचंही म्हणणं आलं की आम्ही याला 100% आम्हाला तुम्ही चांगला विषय आमच्याबद्दल पोहोचला, तुमचे आभार म्हणले ते। आणि त्यांनी म्हणले की लवकरात लवकर 8 दिवसात आम्ही तर कारवाई करू, सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांना आम्ही पत्र देऊ की तुमच्या परिसरात जर गुटखा विक्री, सिगरेट विक्री होत असेल तर ते ताबडतोब तुम्ही बंद करा, असं त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासन दिलेलं आहे। नाहीतर पानपट्टी या जिल्हा परिषद शिक्षण विभागात चालू करू। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर शहर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा असेल, सिगारेट असेल हे विकण्यासाठी उच्च न्यायालयानं बंदी केलेली आहे। उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अनेक संस्थांच्या आजूबाजूला या ठिकाणी पानटपऱ्या असतील, किराणा दुकान असतील, चहा कॅन्टीन असतील, या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे। हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निदर्शनाला आला। आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे जात आहे, याला कुठंतरी रोक लागला जावा, चाप बसावा, या प्रमुख हेतूनं आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि शाळा सुरू होण्याच्या अगोदर 15 जूनपासून साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत, तर त्याच्या अगोदर सर्व मुख्याध्यापकांची आपण बैठक घ्यावी, त्यांना बैठक घेऊन या ठिकाणी ही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री बंद करण्याबाबत कारवाई करावं असं त्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण विद्यार्थी सेना व प्रशासन दोघांनी मिळून या चांगल्या कामासाठी पुढाकार घेऊ अशा प्रकारे आम्हाला आश्वासित केलेलं आहे। जर अन्यथा हा प्रकार असाच कायम राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन त्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये तेच आमचे जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं, त्याच पद्धतीनं तीव्र आंदोलन त्या स्वरूपातच केलं जाईल। पानटपरी जे काय तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्या पद्धतीनं केलं जाईल। अभिनव आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं केलं जाईल।